नमस्कार मित्रांनो, आज आहे माझा वेट लॉस चॅलेंजचा 29वा दिवस. मग मी आज माझ्या सर्व सकाळचे कामे आटोपून आलो वर्कआउट करण्याच्या ठिकाणी. मग माझा वर्कआउट सुरू झाला. प्रयत्न केल्यावर मित्रांनो सर्व काही होऊ शकतं. माझा हळूहळू वजन कमी होत आहे, यातच मला खूप आनंद होत आहे. माझं या पूर्ण एका महिन्यामध्ये माझं वजन कमसे कम 10 किलो कमी झालेलं आहे. मित्र, कोणतीही गोष्ट करत असताना फक्त आळस करू नका. थंडी वाजली आहे म्हणून घरी बसू नका. असं जर करत राहिलं तर मग काय वजन कमी होत नाही. मग मी माझा पूर्ण वर्कआउट करून घरी आलो. आंघोळ करून गाडी ते साफ करून घेतलं. मग मला आज जायचं होतं गडग्याला भाड्यानं. मग मी निघालो बघा गडग्याच्या दिशेनं. गोड जेवणाचा कार्यक्रम होता आणि तिथं कीर्तनाचा कार्यक्रम होता. मग पोहोचलो गडग्यामध्ये. मग याच ठिकाणी आहे बघा कीर्तनाचा कार्यक्रम. मग इथं जेवायला सुरू झालं होतं. मग जेवण म्हणल्यावर आपण काय सुट्टी देत नाही. मस्तपैकी हिरव्यागार शेंगाच्या रानामध्ये मी आणि अभिषेक जेवायला बसलो. मग तेवढ्यात आपला एक पाहुणा आला, तो पण जेवायला बसला. मग अभिषेक बघा 3-3 पत्रवळ्या घेऊन कसा जेवण जागच्या जागी लांब पडला आहे. मग इथंच कीर्तनाचा कार्यक्रम ठेवलं होतं. इथे कीर्तन करायला पुरुषोत्तम महाराज बुलढाणेकर आले होते. मग कीर्तन सुरू झालं. बरीच पब्लिक आली होती. मग कीर्तन संपल्यावर लोक जथ्याच्या घराकडे निघाले. मग मी पण माझ्या गाडीतले माणसं यायची वाट पाहत होतो. मग तेवढ्यात आपल्या गाडीतले माणसं आले. मग त्या सर्वांना गाडीमध्ये बसलो. मग निघालो बघा मग माझ्या घराच्या दिशेनं. मग पोहोचलो जाम मध्ये थोडे 1-2 माणसं सोडायचे, सोडलो. मग आलो बघा घरी.